रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई दिवाची ये द्वारी उबचन बरी दिवाची ये द्वारी उबचन बरी देवाची ये द्वारी उबचन
भजन करा माय बाप, क्या बात है। हाँ विठ्ठला 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 देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असो निसंसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंग करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताजिया सारे चरण संताची तू सारे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदि कर्ण ते बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजे. जयाचा जन्म जगी नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य श्रीपाद मूर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य भागवत महाराज मूर्ती. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह पडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता. उपेक्षू नको गुणवंत रे रघुनायक मागणी आज या मातुलठाण या ठिकाणी सद्गुरु सच्चिदानंद श्री संत लक्ष्मणगिरीजी बाबा महाराज सद्गुरु सच्चिदानंद गंगागिरीजी महाराज व सद्गुरु सच्चिदानंद श्री संत आंबेगड महाराज व ब्रह्मलीन महंत नारायणगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने व आदरणीय हरिभक्तपरायण मठाधिपती महंत रामगिरीजी बाबा महाराज यांच्या प्रेरणेने व महंत मधुसूदन गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि आजची कितव्या दिवसाची सेवा ही लक्षात आहे का नाही तुमच्या? 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. तुमच्या समस्त ग्रामस्थ आणि आयोजन नियोजन करणारे तुमच्या सर्वांच्या नाही का मार्गदर्शनाने नुसतं साधू संतांचे तर आशीर्वाद आहेच पण बघा या ठिकाणी सगळं तरुण वर्ग आहे हे महत्वाचं आहे. याच्यात काय आहे सत्संग तर सगळी लोक करतात परंतु याच्यामध्ये तरुणांची गरज असते. बघा आता आमचं गोंडेगावचं साधक मंडळ आलेलं आहे म्हणजे तर ती सुद्धा यंग ब्रिगेड आहेत आणि तुम्ही सर्वजण तरुण वर्ग आहेत. सिस्टीमवाले ऑपरेटर सुद्धा तरुण आहेत. नंतर मृदुंगाचार्य ते सुद्धा एकदम यंग ब्रिगेड आहे म्हणजे ते वाजवत होते आणि मार्गदर्शक या ठिकाणी कंसे बाबा आहेत. हे कसं आहे तुमचं भाग्य आहे तुमच्या नाही का या भूमीमध्ये साधू संतांची कृपा झाली
संत तुमच्या या पवित्र अशा पावन भूमीमध्ये या ठिकाणी तुमचे संत आले नाही का. मगाशी सांगितलं भाऊंनी की ते लक्ष्मणगिरी बाबा, गंगागिरी बाबा असतील किंवा नारायणगिरी बाबा असतील किंवा आंबेगड बाबा असतील, नारायणगिरी बाबा असतील, या सर्व साधू संतांचा उद्देश काय होता? हा, या सर्व साधू संतांचा मूळ उद्देश काय? हा, कशासाठी हा परमार्थ त्यांनी या ठिकाणी सुरू केला असेल? किंवा तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आली असेल, कशासाठी? प्रत्येकाला या ठिकाणी सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. मग ते मिळालं का? हा, प्रश्न आहे माझा. मिळालं? सप्ताह किती वर्ष, कितवं वर्ष आहे तुमचं सप्त्याचं? 5वं. चूक. सप्ताह सुरू होऊन झाले नाही हो दादा हो, 5300 वर्ष झाली. तुमच्या गावचं 5वं वर्ष. सप्ताह सुरू कोणी केला? राजा परीक्षिताने. आज जसे बाबा विणा घेऊन उभे आहेत ना, तसे त्या सप्त्यामध्ये नाही का नारद, महर्षी नारद विणा घेऊन उभे होते. किती? 5004 वर्षापूर्वी. बरं, सप्ताह कोणी केला? परीक्षित राजाने केला. कशासाठी केला? कळालं? आपल्या गावचं 5वं वर्ष आहे. हा, आपल्याला बघा ज्ञानोबराय सांगतात, मी कोण आहे, काय मी कोण आहे करावा म्हणे ज्ञानेश्वर तुम्हाला मला. या त्रिविध तापामध्ये आपण सर्वजण पोळलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना सुख पाहिजे, शांतता पाहिजे, समाधान पाहिजे. ते मिळतंय का आपल्याला? आता या ठिकाणी बघा, आयोजकांनी सुंदर असं अन्नदान पण ठेवलंय तुमच्यासाठी. बा, घरी थांबू नका, तुम्ही घरी थांबू नका, गाया जरा लवकर पिळा आणि लवकर इथं कार्यक्रमाला या. कशासाठी? हा, जेवणासाठी. जेवण आपल्याला घरी मिळत नाही का? हा, घरी आपल्याला जेवण मिळत नाही, मग इथं का? एकमेव अशी ही एक अशी जागा आहे की या ठिकाणी साक्षात भगवंत या कीर्तनामध्ये असतो. होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय हरे रूप, होय अंग. कीर्तन जग, कीर्तन जग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन जग, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. महाराजांनी कीर्तन चांग, कीर्तन चांग, ओय हंगे हरे रूप. संत नामदेव सावता महाराज सुद्धा एका ठिकाणी सांगतात, नामाची यावळे न भिवू सर्वथा, कळीकाळाच्या माथा सोटे मारू, नाही का, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी. काय? वैकुंठातला देव मी या कीर्तनामध्ये आज आणल आणि विठ्ठल गाऊ नाचे प्रेमी. हो, विठ्ठलाचं भजन, विठ्ठलाची प्राप्ती आपल्याला करायची. आणि या ठिकाणी आल्यानंतर एकमेव ही अशी एक जागा आहे की या ठिकाणी कुठचाही महाराज संसाराबद्दल सांगत नाही. आणि जर कोणी संसाराबद्दल सांगत असेल तर मग तो महाराज नाही. एकमेव या ठिकाणी अशी ही एक जागा आहे की या जागेवर साधू संतांनी जे आपल्याला सांगितलंय, त्यांनी जे केलंय त्याचं डुप्लिकेशन आपल्याला करायचंय. हो, अखंड हरिनाम सप्ताहाचं तुमचं 5वं वर्ष. पण ज्या वेळेस परीक्षित राजा शिकार खेळण्यासाठी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेलेला असताना त्यावेळेस त्याच्या
डोक्यात जरासंधाचा चोरून आणलेला मुकुट होता आणि त्या मुकुटामध्ये कली बसलेला होता. ज्यावेळेस शृंगी ऋषी ध्यानाला बसले, शमिक ऋषी ध्यानाला बसले आणि बसलेले होते आणि त्यांनी मस्तपैकी डोळे झाकलेले. याच्या डोक्यामध्ये कली गेला आणि त्यांनी काय केलं, जगाची परीक्षा घेणारा मी राजा परीक्षिती माझ्या समोर हा आलाय, माझ्या समोर बसलाय, पण मला सुद्धा काय करू ना, मला दंडवत करा ना, मला बोला ना, काहीच नाही. राग आला, मेलेला सर्प घेतला. परीक्षित राजाने तो मेलेला सर्प त्या शमिक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला, निघून गेला. बघितलं शृंगी ऋषींनी त्यांचे चिरंजीव आणि त्यांनी शाप दिला, जेणे कोणी हा मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे, काय तो सर्प 7 दिवसामध्ये जिवंत होईल आणि त्याला दंश करल. बातमी गेली राजा परीक्षिताला, मला आता 7 दिवसात जाणार, मला 7 दिवसामध्ये मरण येणार, आता मला काय करावं लागल याची तळमळ त्याच्या मनामध्ये सुरू झाली. धावा केला श्रीकृष्ण परमात्म्याचा की मला माझा मृत्यू अटळे, मला आता काहीतरी करावं लागल, माझ्या हातून साधू संतांचा अपमान झालाय, मला याचं प्रायचित्त मला भोगायचंय. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली आणि श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली, धावा केला. आणि त्यावेळेस देवाने सांगितलं, काळजी करू नका, शुकदेवांना तुम्ही शरणागती पत्करा आणि शुकदेव तुम्हाला 7 दिवस काय करतील, भागवताचं पारायण करतील आणि तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकवतील. हो, परीक्षित राजा कोण, उत्तरेचा मुलगा, की ज्या पांडव कुळाचा नाश व्हावा म्हणून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र चालवलं, कोणाला संपवण्यासाठी, परीक्षित राजाला मारण्यासाठी. आईच्या गर्भामध्ये होता, पण त्यावेळेस त्याच्या हातून साधू संतांचं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून त्याला श्रीकृष्ण परमात्म्याने वाचवलं. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा देव साक्षात प्रकट झाले आणि देवाने सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही काय करा, तुम्ही डायरेक्ट मी तुमचा उद्धार करू शकणार, तुम्हाला कोणाच्या मार्फत जावं लागल, हा हो संतांच्या मार्फत तुला जावं लागल. आणि मग शुकदेवांना शरणागती पत्करली. 7 दिवस पारायण झालं. 7 दिवसामध्ये परीक्षित राजाचा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यात आला. परीक्षित राजा एकनाथी भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, तव म्हणे परीक्षिती या लागे त्यादोक्त मी पूर्ण कृपा केली तुम्ही निजबोधे. हे गुरुराया, तुम्ही माझ्यावर निजबोधाने जी कृपा केली त्यामुळं माझा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यात आला. किती दिवसात, शेवटच्या दिवशी बोर खाण्याची इच्छा प्रकट झाली. त्या बोरामध्ये मेलेला सर्प, तक्षक नावाचा सर्प आळीच्या रूपाने दडलेला होता. आळी बाहेर आली, सर्प झाला आणि परीक्षित राजाला दंश केला आणि परीक्षित राजा मरण पावला. आता इथं बसलेले सगळे नाही का, मृदुंगाचार्य भाऊ, तुमचं नाव काय, विकास बाबा, सिस्टीम वाले भाऊ, हे सर्व भजनी मंडळ, मी, हे सर्व भजनी मंडळ, तुम्ही, हे सगळे आपण किती जणात जाणार, किती दिवसात जाणार आहे सगळे, 7 दिवसात, किती दिवसात जाणार आहे, 7च, हा या गावचे 7च, हा नाही, सोमवार तर, मंगळवार नाही तर, बुधवार नाही तर, गुरुवार नाही तर, शुक्रवार नहीं तर, शनिवार नहीं तर, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाले हैं, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाले हैं, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने,
अरे राम नाम का तिकट निकालो, घंटी बजने वाली, ही घंटी वाल्यांची वाजली बर का. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता वो भी मर गए, राजा मर गए, रंक मर गए जिंदा जोगी. नाही का, यम का बडा तडाका बे, आणि तू क्या जाने शेमड्या लडका बे. सगळे जाणार, मग तुम्हाला आपल्याला सुद्धा जायचं नाही का? हा, अरे 100% जायचं. आपल्याला सगळ्या गोष्टी गोड वाटतात, पण ज्ञानोबा रायांना, तुकोबा रायांना किंवा सर्व साधू संतांना जे अपेक्षित आहे ते जर आपण केलं तर आपला सुद्धा शेवट कसा होणार आहे. हा, आणि जर तो शेवट जर गोड काढायचा असेल, जसा परीक्षित राजाने त्याचा शेवट गोड केला, तसा आपल्याला सुद्धा आपला शेवट गोड करायचा आहे. हा, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझं दिया, अरे खाया पिया सुख से सोया. अरे राम भजन को दिया कमल मुख, हरी भजन, अरे खाया पिया सुख से सोया. नाही बा, काही गरज नाही आम्हाला तुमच्या मालठाणला सप्त्याला यायची. बरं आहे, आमचं घरदार बरं आहे, काय उद्योग नाही त्या बाबाला. रोज इथं सगळ्यांना गोळा करतेत, सगळ्यांना सांगतेत या 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 का. हा, अरे ते सांगतात अरे शेवटची पाळी. हो, एकदाच बर का मनुष्य देह, परत मिळणार नाही. पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे. हो, पाप आणि पुण्य ज्यावेळेस समसमान होतात त्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये आपल्याला हा मनुष्य देह मिळतो. या मनुष्य देहाच्या योगाने आपल्याला ईश्वराची प्राप्ती करायची. महाराजांनी प्रमाण घेतलं, बहुत जन्मांती जन्मला असे नरा, आणि देवाला काय करा म्हणे, सोयरा दायरा करा. आम्ही फक्त सोयरे लग्नापुरते धरतो. हा, बरोबर आहे का नाही? देवाला काय करायला लावलंय त्यांनी? सोयरा करायला लावलंय. बहुत जन्मांती म्हणजे एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा त्याला, एक एक योनी कोटी कोटी फेरा, अरे मग लागे वारा, अरे मानवा भजन कधी करणार. हा, नाही का, तरुणपण गेले, म्हातारपण आले, हा तरी आम्हाला कळाना. हा, सगळं बरोबर आहे महाराज, पण माळ घालायचं काय आम्हाला सांगू. हा, आमचे खाय प्यायचे दिवस आहे. बरोबर आहे का नाही? तसंच आहे, आधीच नाही हाऊस, त्यात पडला पाऊस, गलीत झाला चिखल, कशाला करू मी पंढरपूर, घर हेच माझं पंढरपूर, मला गरजच नाही तिकडे जायची. हा, आणि मग शेवटी गेला का मग ते तिथंच नाना गेले, येता का भजन मानायला, मग आम्ही आहेच भजनी मंडळ घेऊन.
हा जितेपणी नाही गोडीन मेल्यावर म्हणे हा जिवंतपणी जे नाही ते केलं आणि मेल्यावर मग ते म्हणतात कैलासवासी. आता तो कैलासवासी होईन का? हा होऊ शकतो तो कैलासवासी? सोपं आहे का त्या कैलासावर जाणं? हा अरे अनमोल किमतीचा ते सांगतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाये. अरे हा मनुष्य देह कोण अपेक्षा करतय? देवाधिकही हा अनमोल किमतीचा मनुष्य देह. मनुष्य देह अनमोल रे, इस मिट्टी में खोल रे, मनुष्य देह अनमोल रे, इस मिट्टी में खोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे, मनुष्य देह अनमोल रे, अनमोल रे, अब न मिलेगा फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे, कभी नहीं रे, कभी नहीं रे, कभी नहीं रे. काय सांगतात म्हणजे आम्ही जे सत्संग करतो ना आपण, मग त्यांनी सांगितलं मनुष्य जन्म अनमोल आहे. मिट्टी हो हा मनुष्य देह चांगल्यांना मिळत नाही. वा ओम सोम की लूट है. अरे लूटना है तो लूट ले. अरे जीवन का अंत आ गया नहीं तो प्राण जाएगा छूट के. मनुष्य जन्म काय आहे? हा अनमोल आहे. आणि या अनमोल मनुष्य देहाच्या योगाने आपल्याला सुद्धा काय करायची? ईश्वराची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करायची. पण जर आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर संधीचं सोनं नाही केलं तर मग अवघड आहे. हा ते सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे. अरे धन्य आम्ही जन्म आलो आणि दास तुमची आणि माझी. नुसतं तुकोबरांपुरतं नाही किंवा साधू संतांपुरतं नाही, सगळ्यांना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद आम्ही म्हणतो स्वर्गवासी भास्कर महाराज कोळी म्हणजे मिळाल्यावर येते ना स्वर्गवासी. हा कैलासवासी स्वर्गवासी असं येते भाऊ. मी एखाद्याचं नाव म्हणलं होतं घ्या जायचं उद्या तर पण माझाच भाऊ. तुम्हाला कोणाला म्हणणार नाही मी, माझं मला म्हणतो. हा तुकोबारा शेवटच्या त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे पावटणी बघा. आणि करू स्वर्गाला आम्ही काय करणार? पायदळी तुडू, स्वर्गाची पायरी करू आणि आम्ही सुद्धा देव स्वरूप होऊ. मग आपल्याला सुद्धा देवासारखं व्हायचं नाही का? हा मग देवाच्या प्राप्तीसाठी साधू संतांनी जे केलंय ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 5व्या अध्यायामध्ये सांगतात. हा ते सांगतात साधू संतांनी मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे आणि अलौकिक नोहावे. हो साधू संतांनी जे सांगितलंय ना ते आपण करणं गरजेचं आहे. आणि ते ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, नाथबाबांचं डुप्लिकेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे होता.
तुम्हाला आणि मला सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचंय आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला भक्ती मार्गाला येणं गरजेचं आहे. आणि भक्ती मार्गाला येण्यासाठी फर्स्ट स्टेज काय की आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ साधू संतांच्या मार्गदर्शनाने आपल्या गळ्यात येणं पाहिजे. जर ते केलं, जर ती भक्ती केली तरच उपयोग होईल. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशीळ झाले ऐसे केवळ माझे ठाई तरी ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाशी आले आणि तेने चिकल्पिले अनेकत्व. आईच्या उदरामध्ये होता असे हात जोडलेले होते. देवा, ए देवा म्हणायचं का नाही, भगवंता मी कुठं आहे आतमध्ये आणि मला यातून तुम्हाला लवकर बाहेर काढ. का तर माझ्या नाकामध्ये घाण गेलेली आहे, विष्ठा आहे माझ्या नाकामध्ये, कृमी किडे कोणाच्या माझ्या नाकातोंडामध्ये आहे. देवा मला या गर्भवासाच्या यातना मी भोगतोय, मला लवकरात लवकर मला बाहेर काढ. हे मी एकटा नाही उपभोगत बरं का, तुम्ही पण, तुम्ही लय मन देऊन ऐकू राहिले, तुम्ही पण तसेच होते. हा सगळे असे हात जोडलेले होते आईच्या पोटामध्ये. हो, आणि देवाला भगवंताला विनंती कर, देवा भगवंता बाहेर आल्यानंतर मी तुझं काय करल, भजन करल, कीर्तन करल, मालटांच्या सप्त्याला येईल, वर्गणी पाडल, अन्नदान करल, साधू संतांकडनं माळ घालल, माझ्या आयुष्याचं मी संधीचं सोनं करल. पण केलं का? किती लोक वस्ती आपली, किती लोक आहेत आपल्या वस्तीवर? हा 200 आणि आले किती? 300 आले का? भो कीर्तन संपाच्या टायमिंगला येते सगळी, मला माहिती ना, सप्ते आपण करतो. हा तुम्ही एवढं सुंदर नियोजन आयोजन करता, बरोबर? हो, ते सांगतात बाहेर आल्यानंतर घसरला तसा पसरला, पसरला तसा विसरला, धरणी वायू लागता आतमध्ये स्मरण चालू होतं अहम ब्रह्मास्मी. बघा बर का, मूळ विषयावर येतो. आपलं सगळ्यांचं आतमध्ये भजन चालू होतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे भजन आपलं आतमध्ये चालू होतं. बाहेर आल्यानंतर घसरला तसा पसरला, पसरला तसा विसरला, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. आणि आतमध्ये भजन चालू होतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. एका ठिकाणी सांगतो ना, आठवी न पाय हा माझा नवस, देवा भगवंता मला तू बाहेर काढ. पण आपण त्या ठिकाणी सुद्धा बाहेर आल्यानंतर आपल्याला माया लागली, आई वडील दिसायला लागले, भाऊ बहीण काका मामा मामी सर्वजण दिसायला लागले. आणि याच्यामध्ये आपण काय केलं, ईश्वराचा आणि आपला ताटातूट झाली. आता तुम्हाला असं वाटतं आम्ही सत्संग करतो, आम्ही कीर्तनाला जातो, आमच्या गळ्यात माळ आहे, हे सर्व बरोबर आहे. पण त्यासोबत सुद्धा ज्ञानोबरायांनी जे केलं, तुकोबरायांनी बाबाजी चैतन्यांकडनं जे घेतलं, नाथबाबांनी जनार्दन स्वामींकडनं जे घेतलं, त्याची गरज आपल्याला आहे. आणि ते ज्या दिवशी तुम्ही घेणार ना, हो अरे आज पिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. हो, आणि या जन्माचं कोड जर सुटवायचं जर असेल तर अखंड हरिनाम सप्ताह आहे. हो, जन्माचं जर कोड सुटवायचं असेल, बहुत लक्षावधी जन्म मिळाल्यानंतर हा अनमोल किमतीचा मनुष्यदेह मिळाला आपल्याला. तुम्ही आज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहिले, तुम्ही काय साधे भाग्यवान आहे का? हो, आई वडिलांची पुण्य आहे तुमच्या, म्हणून तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही टाळ घेऊन उभे. हे कोणाच्या नशिबात आहे का कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहायला, कीर्तनामध्ये मृदुंग वाजवायला, कीर्तनामध्ये गायन करायला? हा, कोणाच्या नशिबामध्ये? सिस्टीम तर तमाशाला पण वाजती भाऊ, पण सत्संगामध्ये हो त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे. काय हा माझा जो शब्द आहे ना, ते मिक्सरमध्ये जातोय, तिथून ॲम्प्लिफायर मोठा आवाज करतोय आणि तुम्हाला दाखवतोय. पण याच्यात आणि या अंतरामध्ये जो दिसतोय त्याला देव म्हणतात, जो दिसत नाही त्याला देव म्हणतात. माझा जो आवाज आहे दिसतोय का? पण आहे. आणि तो कुठं जातोय? त्या मशीनमध्ये जातोय. मग त्याने हजारो वॅटचे ते ॲम्प्लिफायर नका काही एक साऊंड सिस्टीम, आणि त्या साऊंड सिस्टीम मधून आपल्याला तो आवाज ऐकू येतोय. मग तो आवाज सुद्धा आपल्यामध्ये चालू आहे.
ते सांगतात पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायळू विन प्राप्ती नोहे. तैसा आत्मा हा स्वयंसिद्ध आहे, पण गुरुकृपेशिवाय तो मिळू शकत नाही. काय? गुरुची कृपा ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये होईल ना, त्या दिवशी तुम्हाला देव कळणार. अभंग ज्या महात्म्यांचा घेतलाय त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कोणाची कृपा झाली? लोपले ज्ञान जगी पांडुरंग अवतार पांडुरंग नवते विने ज्ञानी आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा सेवकी साधू संत सेवकी साधू संत आरती ज्ञान राजा. बरं आता अभंग ज्या महात्म्यांचा घेतलाय ते कोण? हा बरं आता बाबा या ठिकाणी पारायण करतायत 7 दिवसापासून. कशाचं? ज्ञानेश्वरीचं. किती जण पारायणाला बसली? हात वर करा. थांबाव. आणि बाकीचे तुमचं काय? हा हा नाही घरी काम आले. मी माझा एक जोडीदार भेटला मला आता. तो बरं आहे म्हणे तू कीर्तनाला, बरं आहे तू गोड आहे. म्हणलं चल माय संग कीर्तनाला. नाही आला गडी, आलाच नाही. अरे विषय विषयाचा विषयी विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ आणि कडू विषय तोच गोड झाला. संसारामध्येच गुंतू राहिलो आपण. हा मग ते पारायण त्यांच्यासाठी का आपल्यासाठी आहे? हा अरे ते सांगतात नामा म्हणे ग्रंथ आणि एक तरी ओवी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी डोळा पहावी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी डोळा पहावी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. महाराजांनी प्रमाण घेतलं वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी वाचील जो कोणी जनी त्याशी. अरे इकडं चाललाय कुठं त्या त्याच्या धामाला जातो बॉम्बट्या मारायला, देव बघायला. हा चारी धामला जातोय. हा भेटला का देव? हा आता कुठं गेले होते म्हणे? कुठं ते याला काय होतं ते आता कुठं? हा कुंभमेळा होता म्हणे. जाऊ नये असं माझं मत नाही, सगळ्यांनी जायला पाहिजे. पण ते म्हणे काय तिथं तर म्हणे काय 4-5 ठिकाणी अमृताचे थेंब पडले आणि मग तिथं काय सगळे त्या टायमिंगला कुठं जातात? सगळे साधू संत सगळे देव तिथे येतात म्हणे कुंभमेळ्याला. कधी चंद्रभागेला गेला का तू? हा अरे एवढं मोठं महान तत्वज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्षी देव असोनी देही नाही का? हो देहामध्ये तो देव आहे
तो प्राप्त करूनच आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष देई असता देई नाही म्हणती, नकळे मूर्खा देश कपाटे हिंडती. अरे देहीचा तो देव आहे, भ्रांतीचे ने लोभे नाहीसा होय. एका जनार्दनी सबळती भ्रांती आणि देही देव असून वाया हुडकती. देव कोणामध्ये? आपल्यामध्ये. आणि आपण कुठं चाललोय? इकडं जाय तिकडं जाय तरी अजून काय भेटाना. ते सांगतात चलते देव को पूजले प्यारे, पत्थर से क्या काम, अरे जिसने पूजा आत्माराम वही बन गया शालिग्राम. हे चालते बोलते माणसं ना, तुम्ही सगळे देव आहात बर का. आता मी असं म्हणल्यावर काहींच्या भोव्यात ताईट होते ना, असं कस काय? अरे तुम्हीच आहे. तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, ती शक्ती ती सत्ता तुमच्यामध्ये. ते सांगतात चाले हे शरीर, अरे कोण बोलवित देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन. मग ते भजन आपल्याला करणं गरजेचं आहे. ते भजन ज्ञानोबरायांनी केलं. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये श्री गुरु निवृत्ती दादा आले बघा. आज आता आपण काय करतोय, गणपती बाप्पा मोरया म्हणलो, पण ते सांगतात अरे आत्मरूप गणेशू केलिया होय सकळ विद्यांचे आदिकरण, तेही वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. अरे आत्मरूपी गणेशाला आपल्याला वंदन करणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सद्गुरू निवृत्ती दादा आले. निवृत्ती दादांच्या जीवनामध्ये कोण आलं? गैनीनाथ आले. गैनीनाथांच्या जीवनामध्ये कोण आलं? गोरक्षनाथ आले. गोरक्षनाथाच्या जीवनामध्ये कोण आलं? मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथांच्या जीवनामध्ये कोण आलं? आदिनाथ. आणि आदिनाथाच्या अगोदर जेव्हा कवटेच नव्हते काही, जेव्हा कोटेच नव्हते काही, कोटेच नव्हते काही, जेव्हा कोटेच नव्हते काही, जेव्हा कोटेच नव्हते काही, जेव्हा कोटेच नव्हते काही, कोटेच नव्हते काही, जेव्हा कोटेच नव्हते नाही चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. कानोबा दे रे, कानोबा दे रे, कानोबा दे रे, तेथे कडाल गज निर्मळ झाली, 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 कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली. ते सांगतात जेव्हा कवटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. तुम्ही ज्या देवाचं भजन करताय ना, आमका देव या देवाला पावतो, ढमका देव त्या देवाला पावतो. ते सांगतात जेव्हा कवटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारे ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही अगोदर आम्ही मग सगळं करून राहिलो. पण त्यांच्याही अगोदर काय होतं? तेथे एक ढालगद निर्माण झाली आणि त्याने एक काया निर्माण केली. त्यावेळेस फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण होतं. प्रकाराचे तिनं तुका म्हणे केले जन. अरे ज्यावेळेस निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला ज्यावेळेस गेले त्र्यंबकेश्वरला, त्यावेळेस गैनीनाथांनी वाघाचं रूप घेतलं आणि वाघाचं रूप घेऊन निवृत्तीनाथांना कुठं नेलं? हो, गुहेमध्ये नेलं, एकांतामध्ये. आणि त्या ठिकाणी गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना बोध केला. आणि तो बोध मिळाल्यानंतर ती गुरुपरंपरा तशी पुढं चालू झाली. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा गुरुपरंपरा असावी. जसं सातबाऱ्याच्या उतार्यामध्ये वडिलांनंतर मुलाचं नाव येतं, तशी गुरुपरंपरा सुद्धा आपल्याला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध. हरी जपा हरीचे, परंपरा
तीर्थे चित्त नाही नामी नामाशी विन्मुख तोणार पापी आणि हरिविन धावया पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकांनी नामाने तिन्ही लोक. आणि ते सांगतात अरे ज्ञानदेव म्हणे नाम जपा आणि परंपरा त्याची. मग आपल्याला सुद्धा गळ्यात जर पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर आपल्याला सुद्धा गुरुची परंपरा असावी. गुरुच्या परंपरेने तो बोध आपल्याला मिळणं गरजेचं आहे. ज्ञानोबा सांगतात हरिपाठामध्ये सांगतात अरे साधू बोध झाला नुरोनिया ठेला आणि ठाईचा मुराला. मग साधूचा बोध आपल्या जीवनामध्ये व्हावा का नाही? मग तो बोध मिळाल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती होते. मग देव कुठे? अभंगाचं पहिलं चरण. देवाची द्वारी उभा क्षण मारी देवाची द्वारी उभा क्षण मारी देवाची द्वारी उभा क्षण बरं आता महाराजांनी नाही का ज्ञानोबा किती हुशार आहेत बघा बरं का. त्यांच्या एका ओवीवर लोक PhD करतात. एका ज्ञानेश्वरीमध्ये कुठची जरी ओवी घेतली तर त्या ओवीवर लोक PhD करतात. तेच ज्ञानोबा आहे. तुम्हाला मला या त्रिविध तापामध्ये जे कोणी पोळलेले त्या सगळ्यांसाठी पवित्र असा हरिपाठाचा हा ग्रंथ तुमच्या माझ्यासाठी लिहिला आहे. पण मला सांगा ज्ञानोबा एवढे हुशार होते. पहिला शब्द काय? देवाची आहे. मग आता आपण कुठं उभे आहेत? देवाच्या द्वारात आहे का देवळाच्या द्वारात आहे? प्रश्न आहे माझा. जेवण झाले की नाही? ते तर खरं आहे महाराज. बाकीचं सगळं सोडा. आपण कुठे उभे आता? मग देवा नाही देवळाच्या द्वारात आहे आपण. हो, देवाचं द्वार कुठे आहे? देव कुठे आहे? मग देव मिळाला का? लय भारी बोलत आहे मागून. देव मिळाला देवाच्या द्वारात का देवळाच्या द्वारात? आता आपण सगळ्या देवळाच्या द्वारामध्ये. गणपती बाप्पाला सुद्धा आपण या ठिकाणी सुंदर असं मंदिर तयार केलंय आणि त्या ठिकाणी त्यांना बसवलंय. मग त्यांच्या दारामध्ये आपण आहोत. मग देवाचं द्वार कुठं आहे? देवाचा द्वार का देवळाचं द्वार? हे ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना त्या दिवशी तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत असणार. आणि तो देव आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण आमची उसनवारीची भक्ती चालू आहे सध्याला. ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात पाठी सोमवार पाहे बेलेची लिंगाव आहे.
म्हणजे वार आला का देव बदलला. श्रावण महिन्यामध्ये असे पारायण केले, बापरे. मी म्हणा, अरे चल माझ्या सगळं. नाही महाराज, माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. अरे तू चल. नाही महाराज, माझं नवनाथ ग्रंथाचं पारायण चालू आहे. हा श्रावण माशी शिदोड मातले नेऊ म्हणती. ते शिदोड कधी निघतात माहिती का तुम्हाला? शिदोड म्हणजे काय माहिती का? वाळे वाळे त्या पावसात निघत ते बघा. आपल्याला वाटतो तो साप आहे, पण ते निघाले आणि त्यांची मीटिंग भरली. तो म्हणे आपल्याला आपली पोरगी कोणाला द्यायची म्हणे? शेषराजाला द्यायची. ते म्हणे काय अडचण नाही. हे सगळे गेले वाळे, म्हणजे स्वतःला साप समजत होते. हे म्हणे आपल्याला आपली पोरगी शेषनागाला द्यायची म्हणे, चला म्हणे तिकडं. हे गेले तिथं. ते म्हणे आमंत्रण म्हणे कायचं म्हणे? लग्नाचं. आमची पोरगी घ्या पात्रात. ते म्हणे आता नका येऊ. कधी या? उन्हाळ्यात या. उन्हाळ्यात उन्हाळ्यात यांचा ठांग पत्ता लागन का? हा लागल. मग तशी आपली भक्ती चालू आहे. हा उसनवारीची भक्ती. हा श्रावण महिन्यामध्ये महादेवाची भक्ती करतो. हा सगळं काही करतो. मग मिळाला का? श्रावण संपला, आता गणपती बाप्पा मोरया. गणपती आला का लगेच आमच्या अंगात देव येणार. देव मिळाला का? हा सोमवार आला का काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आता इथं माझ्याकडे लक्ष होतं. आता गेलं की नाही महादेवाच्या पिंडीकडे लक्ष? हे म्हणत आहे सैरा वैरा. सोमवार आला का महादेव, मंगळवारी कोण? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दनाला कोणी. विविध तापाचे करवया धारणी. भक्त लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. मागे करू नका असं म्हणणार नाही, हे करा, पण वारा वाईज नका करा. सोमवारी आला का महादेव, मंगळवारी अंबिका माता, बुधवारी विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 देव विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल
वारीला गेलो नुसतं विठ्ठल विठ्ठल करतोय गडी. हा शेडीला गेलो हा उदारीचा पारमार्थ. हा सोमवाराला का महादेव, मंगळवारी अंबिका माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा. ज्यांच्या आवडीचे देव होते त्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या. हे आवडीचे देव आहेत आपल्या. हा अरे दत्ता दिगंबरा या हो स्वामी. अरे ते आरती का सांगती, दत्त दत्त ऐसे ध्यान हरपले मन झाले, मी आणि तू वेगळा नसून एक मी तूपणाची झाली बोळवान. एका जनार्दनी श्री गुरुदत्त. ध्यान हा सोमवारी महादेव, मंगळवारी अंबिका माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी गुरु दत्तात्रय आणि शुक्रवारी सत्वर पावगे मला भवाने रोडगा बाईर तुला. सत्वर पावगे मला भवाने रोडगा बाईर तुला. रोडगा बाई तुला. हे रोडगा बाईर तुला. रोडगा बाईर तुला. हे दादूला मारून अवती द्याये. हे तिकडं गबुदे तळे. सत्वर पावगे मला भवाने रोडगा बाईर तुला. सत्वर पावगे मला भवाने रोडगा बाईर तुला. पकवा द्याला भावा सुट्टी नाही भाऊ. आमचा आनंद राहतो. मला कीर्तनात फक्त आनंद घ्यायचा ना आनंद द्यायचा. हो ते सांगतात नाही का, नंदेचं कार्ट किरकिर करी खरूज येऊ दे त्याला भवानी आई. रोडगा वाहिने तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला भवानी आई. रोडगा वाहिने तुला. आणि एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एकटीच राहू दे मला घर आणि भवानी आई रोडगा वाहिने तुला. हे असं म्हणतात बरं का सगळे, पण असं म्हणू नका. त्या ठिकाणी वेगळा विषय. हा या वारावाईच भक्ती केली म्हणून आम्हाला देव कळा ना. हो शनिवारी कोण आहे? शरण शरण हनुमंत तुम्हाला रामदूता. तुम्हाला रामदूता. तुम्हाला रामदूता. शरण हनुमंत तुम्हाला रामदूता. तुम्हाला रामदूता. तुम्हाला रामदूता. शरण शरण हनुमंत तुम्हाला रामदूता. शरण शरण हनुमंत तुम्हाला रामदूता. तुम्हाला रामदूता. कालो रामदूता. हनुमंतरायाच्या मंदिरासमोर आहे आपण. त्यांच्या दारामध्ये उभे. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. काय भक्तीच्या आणि मज दावाव्या. शनिवार आला का आमच्याकडे तेल जड सांडलं तर ते म्हणते शनी पावला. नीलांजना समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडम तम नमामि शनेश्वरम शनेश्वरम शनेश्वरम. शनी महाराज पावले म्हणी. किलो किलो वत चालेल का? हा आधी हो या उसरवाराच्या भक्त्या करतो म्हणून आपल्याला देव कळा ना. अरे तू का म्हणे कैसे आणि गेरे विसरून मग खोटा देव कोणचा? खरा आणि खोटा सांगितलाय ना. हो दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं, मी जे सांगतोय हे लक्षपूर्वक ऐका. याच्याशिवाय पर्याय नाही.
हो, सोमवारी महादेव, मंगळवारी अंबिका माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी संतोषी माता नाही का. हो, शनिवारी हनुमंतराय, शनी महाराज आणि रविवारी कोण आहे? मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, 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 वारी. वा वा, काय रंगले भाऊ सगळे मल्हारीची वारी म्हटल्यानंतर. हा, अरे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा माझ्या. रविवारी म्हणे जागरण गोंधळ घालतो काय, लंगर तोडतो काय, कोणता मल्हारी? अनंत युगाचा देव वारा, निज बोधाचा धुवारा, औचित भरला वारा या मल्हारी देवाचा. अरे या देवाचे भरता वारे, अंगी प्रेमाचे फेफरे, अरे उरूर करती येडे चाळे, पाहत्या तुकया. हो, तुकोबरायांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार जीवनामध्ये करून घेतला. 7 दिवसाचे 7 वार केले. आणि इथं तर सांगतो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोई, तेने विना जीवा सुख नोई, तेने विना जीवा सुख नोई. हे रती माई का दुःखाची जनते, रती माई का दुःखाची जन, रती माई का दुःखाची जनते, रती माई का दुःखाची जन, रती माई का दुःखाची जनते, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. दुःखाची जगते, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, पुढं असं सांगतात ना, अविनाश करी आपुले आयसे लावी मना पिसे. बरं, आता तुम्ही 7 दिवसाचे 7 देव
असे 33 कोटी आहेत. असे किती आहेत? शेंडरी हेंडरी दैवते पूजताती भूते खेते, अरे कोण जाणे खरे कोटे, भजन चालले उफराटे. आवडीचा देव दगड बिगुड भेटला गेला की त्याला शेंदूर पाहतो, ह्यो झाला आमचा येडूबाई चिरंडकाई चांडकाई. तिला लगे देव करतो, हीच आम्हाला पावती ना, आम्ही तुझे भक्त. अरे असं कुठे? याला भक्ती म्हणतात का? अरे भगवान महादेव ध्यानाला बसलेले असताना ते स्वतःच चिंतन करतील का? सोमवारी महादेव महादेव म्हणता तुम्ही, भजन करी महादेव राम पूजे. ज्यावेळेस सद्बुद्धीचं आणि दुर्बुद्धीचं मंथन झालं, त्याच्यात विष निघालं, ते कोणीच ग्रासन करत नव्हतं. त्यावेळेस कोणी ग्रासन केलं? महादेवाने केलं. गळ्यामध्ये ठेवलं, पण ते करताना नाही का अंगाची दाह झाली. नाही का डोक्यावर काय घेतली म्हणे गंगा, गळ्यामध्ये नाग घेतला, चंद्र लावला, तरी ती दाह शांतता होईना, म्हणून शिव हलाले तापला तोही नामे. मग कोणतं नाम घेतलं? भगवान महादेवाने. तो म्हणल समजा मी देव झालो, मी आहेच, मग मी असं म्हणन का ओम भास्कर आहे ना, मग ओम भास्कर आहे ना मग, किंवा तुम्ही स्वतःचं नाव घेताल का? मग भगवान महादेव ध्यानाला बसलेले असताना स्वतःचं नाव घेतील का? ओम नमः शिवाय म्हणतील? अरे 100% नाही. ते पण कुठल्या तरी देवाचं नाव. काय मगाशी जे घेतलं जेव्हा कवटेचं नाव, ते काय चंद्र सूर्य तारे नाही, ते भगवंताचं नामस्मरण महादेवाने घेतलं. मग ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे भाऊ, तरच परमार्थ सक्सेस. नाही तर मग चाललाय आया हे सो जाएगा राजा रंक फकीर. वेळ निघून जाईल, मरून जाणार, परत यायचं आणि परत जायचं, हे चालू राहील. हा रहाड गाडगा आपल्याला बाद करायचंय. मंगळवारी देवीला स्मरण करतो, ते सांगतात दुर्गे दुर्गट वारी तुझविना अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाची वारी, जन्म मरणाते वारी, आणि हरी पडलो आता संकट निवारी. ते सांगतात ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. कोणती शारदा? अरे ते आपल्यामध्येच आहे. ते ज्ञान त्यांनी जे केलं ते आपल्याला करणं गरजेचं आहे. नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचणार, ताटामध्ये जेवणार, तरी पण नामदेवाला ज्यावेळेस गोरोबा काकांनी तापटलं ना, त्यावेळेस ते म्हणतात नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. नामदेव महाराज म्हणतात देवा, अरे तू माझ्या ताटात जेवतोय, माझ्या कीर्तनामध्ये नाचतोय, माझ्या सोबत इथं गुज करतोय, पण हे मला म्हणतात की तू कच्चा आहे. तो तू कच्चाच आहे, मग तुला कुठं जावं लागल? तू एक काम कर, तू औंढ्या नागनाथाला जा आणि तिथं विसोबा खेचरांना तू गुरु करून घे. पण डायरेक्ट जर तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी किती जरी डोकं आदळलं तरी देव भेटू शकत 100% नाही. मग नामदेव महाराजांनी सुद्धा जीवनामध्ये आल्यानंतर नामदेव महाराज कुठं गेले? औंढ्या नागनाथाला गेले आणि तिथं विसोबा खेचरांनी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला होता. राग आला, अरे असा कसा मला गुरु सांगितलं म्हणे. आता देवावर पाय ठेवून बसलाय, पाय बाजूला काढा. पाय बाजूला काढला नामदेव महाराजांनी, पण त्या ठिकाणी पिंड निघायची आणि मग त्या ठिकाणी नामदेव महाराज त्यांचे डोळे उघडले. अरे मी जो देव बघत होतो तो साक्षात देव यांना तर डोक्यावर घेतोय. त्याच ठिकाणी शरणांगती पत्करली आणि मग ते नामदेव महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाऊ नाम घेता वदनी. आणि मग नामदेव महाराजांचे डोळे उघडले. मग नामदेव म्हणतात अरे अरे ऋषिकेशी कोरड्या रोट्या कैशा खाशी रे. मग आता त्याला सगळ्यामध्ये देव दिसायला लागला, पण आम्हाला अजून माणसा देव दिसना. दुसरा बाबा दिसला का ताईट होतो बाबा. त्याला काय कळत? मला ज्यादा कळत. तुम्हाला काय कळतंय? मला अरे कोणाला काहीच कळत नाही, काही कळत नाही. कळतं फक्त साधू संतांना, आणि त्यांनी जसं सांगितलं ना तसं आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोशे मन झाले हव भरी, आणि परत माघारी तो पांडुरंग परमात्मा जणू देह ही पंढरी. आत्मा हा पांडुरंग करावा संग अहर्निशी, मन पुंडलिका आवरुनी धरा, तेथे प्रगटे स्वयं पांडुरंग, चौदेहाची करुणिया विट, तेथे उभा पांडुरंग. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आणि तोच वार करी पंढरीचा.
हो, अरे तो पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्यामध्येच आहे. जनाबाईने कुठं बघितला? अरे सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. अरे जणी म्हणे देवा बा विठ्ठला, जीवेन सोडे मी रे तुझला. अरे धरिला पंढरीचा चोर, 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 गळा बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर. जय श्रीराम. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदय वेदी खेळ केला, हृदयात खाना केला. हृदयात आता विठ्ठल विठ्ठल कोटी आला, आता विठ्ठल कोटी आला, आता विठ्ठल कोटी आला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. भाऊ कीर्तन किती वाजता संपवायचं ते सांग भाऊ. 10:30, जेवायचा टायमिंग कधीच आहे? 11. हा नाही तर भाऊ, मला लगे असे करतात खालून, असे बसतेत बसतेत असं करतात असे. हा अरे याच्याशिवाय आनंद नाही दादा हो. ते सांगतात धरिला पंढरीचा प्रेमे बांधून यादूर, हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल. पुढं कोणला विठ्ठल? कुठ्याला का घरात का मंदिरात? हा अरे देहरूपी मंदिरामध्ये तो कोंडलाय. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हा शब्दे केली झाडा जोडी, आणि विठ्ठल पायी. हातली पेढी. मग आपल्याला सुद्धा ते करणं गरजेचं आहे. सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळती. मग आपल्याला सुद्धा आपल्या देहामध्ये तो देव आहे. कोणी त्याला विठ्ठल म्हणतं, कोणी त्याला ईश्वर म्हणतं, कोणी त्याला वेगवेगळ्या नावाने म्हणतंय. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आवडीने, कोणी त्याला केशव म्हणतंय, कोणी त्याला गोविंद म्हणतंय. पण तो कोणामध्ये या देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहिजे. देव नटला भरून उरला, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याचे, अनंत रूपे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याचे, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याचे. ब्रह्मा देवी वरून बांधले कैसे, वरून बांधली कैसे. ब्रह्मा देवी वरून बांधली कैसे, ब्रह्मा देवी वरून बांधली कैसे.
ज्ञानोबरायांचा जामग आहे ना काकड्यातला, हा, ते काय सांगतात, अनंत रूपे. आता माझ्यासारखा दिसणार आहे का इथं कोणी? तुमच्यासारखा दिसणार कोणी आहे? मग हे अनंत रूपे अनंत वेशे. मग आता हा मग त्या काळातल्या लोकांसाठी का आत्ताच्या काळातल्या लोकांसाठी आहे? तरी महाराज लोक म्हणतात नाहीये. बघा बरं का, आता तसं दिसत नाही, आता नाहीये तसं. अरे त्यावेळेस सूर्यचंद्र होता, आता नाही का? अरे अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन साधनच बुडवले. म्हणून ज्ञानोबरायांचा जन्म त्यासाठीच झाला. आरतीमध्ये मागाशी म्हटले महाराज की लोपले ज्ञान जगी, हे ज्ञान लोपवलेलं होतं. ज्ञानोबराय जन्माला येण्या अगोदर कर्मकांड, उपासनाकांड, सर्व काही वेगवेगळ्या क्रिया केल्या जायच्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी. पण बघा, परीक्षित राजाने ज्यावेळेस कलीला विचारलं की मी तुला या 3 ते 4 जागा देतोय, या ठिकाणी तू राहा, पण याच्यामध्ये माणूस गेल्यानंतर विषय अंध होईल, पण त्याचा उद्धाराचा मार्ग काय? काय त्याचा उद्धाराचा मार्ग काय? तुम्ही काळजी करू नका, कलियुगी उद्धार हा भगवंताचं नामस्मरण आणि त्याची वाटचाल, त्याचं कार्य ज्ञानोबरायांनी केलं. काय लोपवलेलं जे ज्ञान होतं ना, म्हणून बघा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना बाबा, ते ज्ञान पाहिगा जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान आपल्या जवळच आहे आणि ते ज्ञान म्हणजेच देवाचं द्वार आहे. काय ते ज्ञान म्हणजेच देवाचं द्वार आहे. आणि ते ज्या दिवशी तुम्हाला मिळणार ना, त्या दिवशी तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत. जे ज्ञान ज्ञानोबरायांकडे होतं, जे ज्ञान तुकोबरायांकडे होतं, जे ज्ञान नाथबाबांकडे होतं, जे ज्ञान मुक्ताईकडे होतं, जे ज्ञान सोपान काकांकडे होतं, जे ज्ञान विसोबा केचरांकडे होतं, जे ज्ञान जनाबाईकडे होतं, जे ज्ञान नामदेव महाराजांकडे होतं, ते ज्ञान आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान मिळालं ना, तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार. त्याची गुह्य जडण देवाल दे, त्याची जडण देवाल दे. कबीराने कथिले 4 योगी, कबीराने कथिले ज्ञान जगी. या गोष्टी सांगितल्या तू. ते ज्ञान नामदेव महाराजांना मिळालं. तेचे गुह्य ज्ञान नामदेवाला दिले आणि कबीराने कथिले त्याच गुह्य गोष्टी सांगितल्या. तुझं हे गुह्य आहे बरं का. हो ते गुह्य. बघा तुकोबरायांची परंपरा सांगतो आपण. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, चतुर्श्लोकी 4 भागवत. तेची गुज विधाता सांगे नारदासी, आणि नारदाने व्यासाशी हो उपदेशिले. आणि ते व्यासाने ते कोणाला सांगितलं? राघव चैतन्य. राघव चैतन्यांनी तो बोध केशव चैतन्यांना दिला. केशव चैतन्यांनी तो बोध बाबाजी चैतन्यांना दिला. बाबाजी चैतन्यांनी तो बोध कोणाला दिला? स्वप्नामध्ये तुकोबरायांना दिला. आणि तुकोबरायांनी तो बोध कोणाला दिला? निळोबारायांना दिला. मग त्यांची सुद्धा गुरु परंपरा आहे. मग तो बोध आपल्याला मिळू नये का? प्रश्न आहे माझा. तुम्ही काय पाकिस्तानवरून आलेले का? हा आपण सुद्धा भारतीय आहोत ना. अरे सकळांशी येते, अरे कलियुगी उद्धार. बरं बाबा ज्ञानेश्वरीचं पारायण करताय, 11व्या अध्यायामध्येच विषय आलाय. नेवासा किती लांब इथून? 35 किलोमीटर. जवळ आहे हो, अहो लय जवळ आहे. 35 किलोमीटर. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय सांगतात, ये मराठीचे नगरी.
ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखचिवरी. होऊ दे या जगाला, अरे या मराठ्यांच्या नगरीला ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे. कोणाच्या नगरीला? या मराठ्यांच्या नगरीला ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे. कुठं सांगतायत? नेवाशाला सांगू राहिले. समाधी कुठं घेतली? आळंदीला. पण जगदविख्यात तत्वज्ञान कुठे? हो, नेवाशाला आहे. आपल्या जवळ आहे. अरे आवी टाके माय इटे ना जवळची आहे. अरे तुमच्या जवळ ते ज्ञान, आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. आणि त्यासाठीच हा मनुष्य तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाची प्राप्त होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे लक्षपूर्वक आहे का अर्जुना? तुला जर तुझा उद्धार करायचा जर असेल तर तुला हे नामस्मरण घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा जन्म मरणाचा जर फेरा चुकवायचा जर असेल तर तुम्हाला सुद्धा नाम घेणं गरजेचं आहे. आणि ते ज्या दिवशी तुम्ही घेणार ना, त्या दिवशी जगातले सगळ्यात श्रीमंत ते नाम कोणी कोणी घेतलं? वारकरी संप्रदायातील सर्व. या ठिकाणी लक्ष्मणगिरी बाबा असतील, गंगागिरी बाबा असतील, नारायणगिरी बाबा असतील, या सगळ्यांकडे ते नाम होतं. अरे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. ते नाम ज्या वेळेस आपण घेणार त्यावेळेस अभंगाचं दुसरं चरण. हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे. हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे, हरी मुख्य म्हणे. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला, हरी मुख्य मला. पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करे. हरी मुख्य म्हणे, 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 हरी मुख्य म्हणे. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुख्य मला, हरी मुख्य म्हणे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हो बघा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोणच करत नाही. पुण्याची गणना, मग त्या हरीचा द्वार कुठे? आत्मा परमप्रिय हरी, तयाची नामकीर्ती हर्षेभरी. मग त्याची नामकीर्ती खूप महान आहे. तो नाम ज्यावेळेस आपण घेणार ना, ज्यावेळेस त्या नामाचं चिंतन ज्यावेळेस कर, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला भांडता. हरी बोला कांडता. हे भांडता म्हणलं काय चेहरे फुलले बो. एका सर्व कार्यंतु हरी बोला. आणि तो हरी ज्या वेळेस तुम्हाला कळल ना, बघा बर का, कीर्तन म्हणजे दिल बैलाने की बात नाही. परत एकदा सांगतो, या ठिकाणी फैसला व्हायला पाहिजे. अर्धात 1 तास उरला आणि भाग्यदशा कैसी.
अरे देवाला सहकार्य केलं, देव प्रसन्न झाले आणि वर मागायला लावला खटवांग रायाला. त्या राजाला सांगितलं की तुला काय वर पाहिजे ते देतो. आता त्याच्या जागी जर आपण असू तर आपण काय म्हणलो असतो, भाऊ ते पलीकडल्याचं वावर इकायला निघेले तेवढं मला भेटू द्या. लेकीचं काय लग्न व्हायना तेवढा चांगला सोयरा देव तू सोयरा. हा, आपण व्यावहारिक जगतातल्या गोष्टी, नाशिवंत गोष्टी आपण मागितल्या असत्या. पण खटवांग राजा सांगतोय की देवा भगवंता मला काहीच देऊ नको, मला फक्त एकच सांग की माझं आयुष्य किती उरलंय. ते सांगतात तुझं आयुष्य किती आहे, 1 तास उरलंय. त्याला माहिती होतं बरं का 1 तासात जाणार आहे. हा, मग 1 तासामध्ये त्याचं आयुष्य उरलेलं होतं. त्यांनी काय मागितलं, देवा मला बाकीचं काहीच देऊ नको, मला फक्त काय कर, माझा जन्म मरणाचा फेरा चुकव, मला परत या मृत्यू लोकामध्ये मला यायचं नाही. मला किड्या मुंगीच्या, कुत्र्याच्या, गाढवाच्या, डुकराच्या, बैलाच्या, हत्तीच्या कुठच्याही जन्माला मला यायचं नाही. मला काय कर, देव स्वरूप कर, माझा जन्म मरणाचा फेरा चुकव. असं कोण म्हणतंय, खटवांग राया म्हणतोय. त्याच्या जागी जर आम्ही म्हणलो असतो, तुम्ही म्हणलो असतो भो बँक बॅलन्स दे भो, माझ्यावर 56 लाख कर्ज आहे तेवढं मिटव भो, असं आपण माझ्यावर आहे बरं का, तुमच्यावर तुमचं बोलणारच नाही, मी माझं बोलणार. हा, आम्ही म्हणलो माझी उधारी पाधारी मिटव भो, एवढं कर. हा, पण झालं असतं का. हा, आपल्याला काय मागावं ना ते साधू संतांनाच माहिती. म्हणून त्यांनी जे केलं ना ते सांगतात, आम्ही जे केलंय ते तुम्ही करा. म्हणून खटवांग रायाने सुद्धा 1 तासामध्ये आपला उद्धार करून घेतला. मग तुमचा आमचा होणार नाही का, होणार नाही. अरे 100% होईल. मला एक सांगा, 1 तासामध्ये त्याला त्या भगवंताच्या नामस्मरणाचा अनुभव आला. तुमच्याकडे कांदा कापतात का, बर कांदा कापल्यानंतर डोळ्यातून पाणी कधी, सप्ताह झाले अहो का पुढच्या वर्षी. हॅलो हॅलो, मी तुमच्या सोबत बोलतोय, माझ्या आयांनो, माझ्या बहिणींनो. हा, कांदा कापल्यानंतर डोळ्यातून पाणी कधी, पुढच्या सप्त्याला का मालटांच्या. हा, बरं मिरची कापल्यानंतर हाताची आगा कधी, आज का उद्या. नाही नाही, वाहू द्या ना 4-5 दिवसांनी. हा, गुळ कुठे हाय खांपा तुम्हाला कसा लागला, तुम्हाला कसा लागला, तुम्ही नाही खाल्ला, मी खाल्लाय. हा, मी गुळ खाल्ला, तुम्हाला कसा लागला, तुम्हाला लागूच शकत नाही, मी खाल्लाय ना तो. मग गुळ खाल्ल्यानंतर त्याची गोडी लगेच का 2-4 दिवसांनी लगेच. हा, मग भगवंताचं नामस्मरण जर घेतलं तर त्याचा एक्सपिरियन्स आत्ता की करत राहा मग भेटन. तुम्ही वा महाराज लोकांच्या पिश्या करा, महाराज लोकांच्या सेवा. हा, आशाने देव भेटणार. अरे मनी नाही भाव म्हणे देव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, 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 देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव काय आशानं पावायचा नाही र. किती वाजलं र, किती वाजता संपवायचंय आपल्याला बाबा, उरकून घ्यायचं ना. पण तुम्ही असे काय झोपताना मला काय दिसा ना. हा करा मग त्यावेळेस मी उरकून घेईन. हा, कुचू 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 कधी संपन यांना काय कळतच नाही. पत्रिकेत मस्त ठेवलंय 7 ते 9, उशिरा सुरू करता. हा, देव प्राप्त करून घ्या, त्याशिवाय सुटका नाही बरं का.
हा सुटका 100% नाही. तुम्हाला गंज वाटत असेल मग आजा पांजा लय करत होता. ते म्हणतात आजा मेला पंजा मेला. अजमेल पंजमेल अजमेल पंजमेल बाप मसन गेल अजमेल पंजमेल अजमेल पंजमेल हरी बोल अजमेल पंजमेल बाप मसन गेल अजमेल पंजमेल देखत देखत ना तू पंतू बाई नाही सजल अजमेल पंजमेल बाप मसन गेल अजमेल पंजमेल बाप मसन गेल गेल आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही ताईसा झाला. उठा उठा आता नका उठू. पाठी भय आले मोठी अरे पंढरी वाचून तुझा ठाबा नाही उठा जागे वारे आता. ओटा जागे वारी स्मरण करा पंढरीनाथ करा पंढरीनाथ भावे चरणी देवा माता भावे चरणी ठेवा माता आज कवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. कवी व्यथा जन्माचा कवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन बंधू सायाने सोने उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा कोणत्या जन्म मरणाची काजळी तुटून गेली त्या वेळी. हो हे सर्व काही आला अनुभव नामाचा म्हणून तो नामस्मरण. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे शरण रिघा. ते सांगतात इष्ट मित्र सजन सके हे तो न पवती निर्वाणी. हा एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. अरे ते तुझं सोडवी नायका चक्रपानाचुनी हो सद्गुरूच तुम्हाला सोडणार. आणि ते सद्गुरू तुमच्या माझ्या जीवनामध्ये महान असे संत आली. महान म्हणजे खूप महान. ज्यांनी ज्ञानोबारायांचं कार्य केलं ज्यांनी तुकोबारायांचं कार्य केलं हो ज्यांनी ते सांगता सांगता पूर्ण देह भगवंताच्या भक्तीला लावून दिला असे संत श्रीपाद बाबा यांनी हा बोध आम्हाला दिला. मग आपल्याला सुद्धा तो मिळणं गरजेचं आहे. म्हणून अभंगाचं 3रं चरण असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी सोनी संसारी असोनी संसारी असोनी संसारी जिव्हावे गोकरी जिव्हावे गोकरी हरी मुखे मना 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 हरी ते सांगतात असोने संसारी जिव्हा वेगू. या संसारामध्ये असताना आपल्याला भगवंताचं नामस्मरण कशाने घ्यायला लावलंय
मुखाने घ्यायला लावलेलं आहे. मुख आले ना कंटाले ना जिव्हा स्मरे ना राम, हम बैठे आराम हमारा जप करे राम. मग शेवटच्या क्षणाला तुमच्या मुखातून राम हा शब्द कसा येणार, कृष्ण हा शब्द कसा येणार, हरी हा शब्द कसा येणार? ते सांगतात आधी जाते वाचा मग जातो जीव. मग शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण कसं करणार? आणि ते तर ज्ञानबाची घरी मेक आहे, ते तुम्हाला सांगत नाही चांगले चांगले बाबा बुवा, सांगूच शकत नाही. त्यांच्याकडे नाहीच तर तुम्हाला काय सांगणार? आड्यात नाही तर पोऱ्यात कुडून. हो, ते सांगतात खान तशी खापर आणि माय तशी, त्यांच्याकडे नाही तर तुम्हाला काय सांगणार? हो, ते ज्ञान आपल्याला मिळणं गरजेचं आहे. ते सांगतात जप करी ऐसा खंड खंडेना, निशिदिनी मना होय जागा, दरीने मना विश्वास तू या नामे, अखंड राम नामे ओळखीजे. ते सांगतात नामा म्हणे मना होय राम रूप, आणि शेवटचा क्षण अखंडित जप सोहम सोहम सोहम. हो, ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी देवरूप आहे. हा शब्द तुमच्या मुखातून शेवटच्या क्षणाला पडला, तात्काळ आज आत्ता ताबडतोब मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तुशी. आणि तो वैष्णवाचा माल साधू संत देतात, घातला दुकान देती आलिया शिरान, संत उदार उदार भरले. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंग परमेत्म्याला ते सांगतात पंढरी नामाचा बाजार, नामच घेता होतो कुळीचा उद्धार, पंढरी नामाचा बाजार. त्या ठिकाणी नामाचा बाजार होता, पण आता बाजार संपले. त्या दुकानाला किल्ल्या लागल्या, कुलप गंजून गेले, चाब्या हरून गेल्या ना आता तुमच्याजवळ काहीच नाही. पण ते नाम आपल्याला मिळलं तर आपण सुद्धा त्यासारखे होऊ शकतो. ते सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि विठ्ठलाची झाला, तसं आपल्याला सुद्धा व्हायचंय. हो, म्हणून मनो काय वाचा, जो सेवक होईल याचा तो स्वानंदाचा साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून भलतेने येत सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप बघावे, आणि येत लोणी द्यावे संसाराशी. म्हणून अवघाची संसार आणि आनंदे भरीन जाईन गे माये, आणि भेटेन माहेरा सर्व सुकृताचे, आणि शेम मी देईन. अरे तुका म्हणे घालू तयावरी, आणि वाहू हा संसार कोणत्या देवापायी? हा देव आपल्यामध्ये आहे. इस बंगले को दस दरवाजे. हो, हा देव आपल्या नका, देव आपणच आहोत. परत एकदा सांगतो, तुम्ही नामस्मरण करा, गुरूंकडनं गुरुमंत्र घ्या, आणि त्यावेळेस तुम्हाला त्याचा आत्मसाक्षात्कार होईल. पण तेवढा भाव आपला पै हे गगन जेवढे जैसे पवनो गगनी तेवढाची असे, सहज हलविल्या वेगळा दिसे पै गगनची तो. आणि तो वारा आपल्यामध्ये, तुका म्हणे आत बाहेर वारा, या वाऱ्याचा शोध तुम्ही करा. अरे चुकवा 84चा फेरा गड्यानो फेरा रे, अरे अशी कशी गपलं तर झाली गड्यानो झाली रे, वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो गेली रे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने बोललो त्यांचं एकदा भजन करू. विठोबा चला आज जे